Welcome to my dear friends. Today we are going to take the last chapter of geometry. Geometry chapter number 7, mensuration. What is mensuration? Mensuration म्हणजे नेमकं काय? याला आपण मराठीमध्ये महत्त्वमापन असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टर मध्ये काय शिकायचं? आपल्याला एरिया कसा काढायचा आहे किंवा व्हॉल्यूम कसं काढायचं आहे. मग ते व्हॉल्यूम काढणं आणि एरिया काढणं याच्यातला काय फरक आहे किंवा एरिया बरोबरच सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया या काही कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. सो आता एरिया ही कन्सेप्ट आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. इव्हन आपण 9th मध्ये व्हॉल्यूम सुद्धा काढलेला आहे काही शेप्स. ओके. मग ह्या ज्या फिगर्स असतात किंवा हे जे शेप असतात ते दोन प्रकारात येतात आपल्यासाठी. ठीक आहे. तर पहिला जो प्रकार असतो 2D. आता 2D शेप्स म्हणजे काय पहा, शेप्स याच्यामध्ये आपल्याला भेटतात कसे 2D शेप्स आणि काही शेप्स जे असतात ते कसे असतात 3D शेप्स असतात. ठीक आहे. आता 2D म्हणजे काय, तर याला दोनच डायमेन्शन्स असतात, लेंथ आणि ब्रेथ. ठीक आहे. पण हे जे 3D आहे याला 3 डायमेन्शन्स असतात, लेंथ असते, ब्रेथ असते आणि एक म्हणजे काय असते, तिसरी म्हणजे हाईट असते. ठीक आहे. आता जर समजा मी एखादा रेक्टँगल इथे ड्रॉ केला. ठीक आहे. सपोज हा काय आहे, एक रेक्टँगल आहे, जरी वाटत नसला तरी. ठीक आहे. आता वाटेल. सो सपोज हा एक रेक्टँगल आहे आणि याच्यामध्ये जर आपण डायमेन्शनचा विचार केला तर डायमेन्शन म्हणजे आपल्याला याच्यात एल हा सापडतो आणि हा आहे बी. ठीक आहे. लेंथ आणि ब्रेथ याच्या मागे ही फिगर बिलकुल लांबलेली नाही, म्हणजे हे झालं फक्त 2 डायमेन्शनची फिगर. सो दॅट इज 2D डायमेन्शन. ओके. 2D शेप्स 2 डायमेन्शन्स आहेत. पण जर समजा असाच माग आपण घेऊन गेलो याला अशाच पद्धतीने, आपल्याला माहिती आहे अशा काही फिगर्स असतात म्हणून. ठीक आहे. अशाच पद्धतीने याला जर माग घेऊन गेलो तर आपल्याला काय भेटतो, तर ती जी फिगर आहे, कारण त्याच्यामध्ये काय झालं, हा एल आलाय, हा बी आलाय, पण हा एच सुद्धा आलेला आहे. ओके. इट हॅज 3 डायमेन्शन्स. ओके. म्हणजे जर समजा आपण एखादी सपोज ही एक फिगर आहे. ठीक आहे. याला एल आहे, याला बी आहे. ऍक्च्युली आता दिसताना तर तुम्हाला स्क्वेअर जर वाटत असेल तर तरी पण आपल्याला 2 साइड आहेत असं म्हणता येईल. नाही, याच्यासारखी आणि ही याच्यासारखी आहे. रेक्टँगल म्हणू शकतो आपण याला, कारण स्क्वेअर इज अ रेक्टँगल. ठीक आहे. जर म्हणजे याच्यामध्ये फक्त काय झालं, 2च डायमेन्शन आलेले, एल आणि बी. पण जर समजा हीच फिगर काय झाली, थोड्या वेगळ्या पद्धतीने आली, अशा पद्धतीने, म्हणजे याला काय झालं पहा, या ठिकाणी पण काहीतरी आहे, इकडं पण आहे आणि हे मागं सुद्धा अशी लांबलेली आहे. ओके. म्हणजे याच्यात हे 2 डायमेन्शन झाले आहेत, तिसरं डायमेन्शन सुद्धा आलं, म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येतं, 3D शेप्स. ओके. मीन्स शेप्स हॅज डिवायडेड इनटू 2 टाइप्स, 2 डायमेन्शन्स, 2D आणि 3D. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 2D आपण वापरले, 2Dचं व्हॉल्यूम काढता येत नाही. 2D हॅज नो हाईट, म्हणजे याचं व्हॉल्यूम काढता येणार आहे का नाही, याचा एरिया तुम्ही काढू शकता. ओके. तसंच याच्यामध्ये जर आला तर तुम्ही याचा एरिया काढू शकता. याला टोटल सरफेस एरिया ही सुद्धा कन्सेप्ट येतात. तर टोटल सरफेस एरिया आणि एरिया म्हणजे काय, सपोज आपण आता ही फिगर घेतली. ठीक आहे. तर तुम्ही याचा एरिया काढू शकता, नो प्रॉब्लेम. याचा एरिया काढायला काय अडचण नाही. याचा एकट्याचा एरिया काढणार, पुन्हा याचं पण आहे, याचं पण आहे, याचं पण आहे, याचं पण आहे आणि या मागच्याचं पण आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 6 एरियाज काढावे लागतील आणि त्या 6चं ऍडिशन म्हणजे टोटल सरफेस एरिया. ओके. एकूण पृष्ठफळ म्हणतात, मराठीमध्ये याला पृष्ठफळाचा शब्द वापरणार आहोत आपण. ठीक आहे. मग हे जे 2D आणि 3D शेप्स आहेत, याच्यापैकी आपल्याला 3D शेप्स वरती आता काय करायचं, थोडंसं थांबायचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे पहा. आता आपल्या लक्षात आलं 2D शेप्स आणि 3D शेप्स. मग हे 2D आणि 3D, तर त्या 3D मध्ये कुठले कुठले शेप्स आपल्याला याच्यात अभ्यासायचे, तर पहिलं म्हणजे क्यूबॉइड. ठीक आहे. दुसरं असेल क्यूब, नंतर सिलेंडर, नंतर कोण आहे, नंतर स्पियर आहे, हेमिस्पियर आहे. असे बरेचसे आपल्याला काय करायचे, पाहायचे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात क्यूबॉइड. ओके. सो आता तुम्हाला एक बॉक्स तुमच्या समोर दिसतोय. ठीक आहे. असे काही बॉक्स आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपल्याला, आपण मोबाईल विकत घेतला त्याला एक असा बॉक्स येतो, किंवा आपण काही खायला वगैरे आणलं तर ते बॉक्समध्ये वगैरे येतं. ठीक आहे. किंवा एखादा टॉय कार आणली तरी सुद्धा ती बॉक्समध्ये येते. असे बरेचसे बॉक्स आपल्या बाजूला बसले असतात. आपलं घर हे सुद्धा एक बॉक्स आहे. ओके. इट हॅज ऑल्सो 6 साइड्स. बरोबर आहे. आपल्याला कसं म्हणता येईल बघा, त्याला फेसेस असं म्हणतो. तर आता हा एक क्यूबॉइड आहे. आता याला क्यूबॉइड म्हणण्याचं रिझन कळलं असेल. ओके. पहा, हा एक रेक्टँगल आहे, प्रत्येक बाजूला एक एक रेक्टँगल दिसतो तुम्हाला, आणि अपोजिट साइड जे आहेत ना, याच्या अपोजिट फेसेस म्हणूयात आपण इथं थोडा वेळ. हे जेवढं फेस आहे ना तेवढंच हे फेस आहे, हे जेवढं फेस आहे ना तेवढंच हे फेस आहे, आणि हे जेवढं फेस आहे तेवढंच हे फेस आहे. ओके. म्हणजे आपल्याला क्यूबॉइड म्हणायचं. आता या क्यूबॉइड मध्ये आपल्याला साइड्स किती आहेत, त्याला साइडला आपण फेसेस म्हणणार आहोत. फेस, त्याला काय म्हणायचं, एक फेस म्हणायचं. ओके. सो 1, याचाच अपोजिट लगेच 2 इकडे माग, 3, याचा अपोजिट 4, 5 अँड 6. हाऊ मेनी फेसेस आर देयर,
6 फेसेस. क्लिअर. ओके. आता व्हर्टिसेस. ओके. व्हर्टिसेस म्हणजे काय? बिंदू, शिरोबिंदू. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल किती झाले? टोटल 8 व्हर्टायसेस. ओके. त्याच्यानंतर आपल्याला याचं एज ही कन्सेप्ट पाहायचं. एज म्हणजे काय? कडा. कडा म्हणजे काय पहा, या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत जोडलेला सेगमेंट. ओके. सो 1 2 3 4. पहा याचे इकडच्या बाजूचे 4 घेतले. आता इकडचे घ्या. 1 2 3 4 किती झाले? टोटल 8 झाले. आता तुम्ही म्हणताल सर याचे 4 घ्या. नो, कारण हे आपण मोजलंय. ठीक आहे. म्हणजे राहिले फक्त हे राहिलं, हे राहिलं, हे आणि हे. म्हणजे प्रत्येक बाजूचे किती झाले? 4. इकडचे 4, इकडचे 4 आणि हे बाजूचे असे 4. टोटल 12 एजेस. किती एजेस आहेत त्याला? 12 एजेस आहेत. ठीक आहे. म्हणजे पहा क्युबॉइड मध्ये आपण काय पाहिलं, तर क्युबॉइडचे जे फेसेस आहेत ते फेसेस किती झाले? फेसेस आहेत त्याला 6. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं व्हर्टिसेस. व्हर्टिसेस किती आहे त्याला? तर टोटल आपण 8 घेतले होते त्याच्यामध्ये. आणि राहिलं शेवटचं ते म्हणजे कुठलं राहिलं? एजेस. तर एजेस किती आहे त्याला? 12 एजेस आहेत. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा विचार करायचा आहे की हे आपल्याला कसं काढता येतं. क्लिअर. ओके. तर लक्षात आलं असेल की फेसेस किती आहेत? 6 आहेत. व्हर्टेक्स किती आहेत? 8 आहेत. आणि एजेस किती आहेत? 12 आहेत. सेम हे झालं कशाच्या संदर्भातलं? क्युबॉइड. ओके. आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे क्यूब. आता क्यूबला पण मला वाटतं सेम तसंच असणार आहे. क्यूबला पण फेसेस बघा तेवढेच आहेत. ओके. सो इट हॅज 6 फेसेस. पुन्हा व्हर्टिसेस किती आहेत? 1 2 3 4. तसेच मागं 1 2 3 4 म्हणजे टोटल 8. आणि लास्ट जे येतं ते किती आहे? एजेस. एज म्हणजे काय? तर कडा. कडा किती आहेत? सेम तसंच असणार आहे, 12. ओके. म्हणजे क्यूब आणि क्युबॉइडच्या संदर्भात त्याचे जे कंपोनंट्स आहेत, ओके, म्हणजे जे काय त्याचे अवयव म्हणूया थोडा वेळ आपण त्याचे, ते कसे आहेत? सेम आहेत. त्याच्यात काहीही बदल नाही. ते जशाच तसे आहेत. फक्त आपल्या डोक्यात एक घ्या की याच्यात सगळे फेसेस सारखे नसतात. कशात? क्युबॉइडमध्ये. क्युबॉइडमध्ये फक्त अपोजिट फेसेस सारखे असतात आणि याचे सगळे ऑल फेसेस आर इक्वल. याचे फक्त अपोजिट फेसेस इक्वल असतात. त्याचे ऑल फेसेस आर इक्वल. ठीक आहे. जसं आपण रुबिक्स क्यूब, जे आपण क्यूब सॉल्व्ह करतो ना घरी बसून गेम म्हणून, तर ते झालं क्यूबचं एक्झाम्पल. आपल्या घरातली काडीपेटी जे आहे ना ते झालं क्युबॉइडचं एक्झाम्पल. साबणाची काही खोकी असतात ते क्युबॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हर्टेक्स किती आहेत? तर 8 आहेत. दोघांनाही कोपरे मात्र 8 आहेत. आपल्या खुलीला कोपरे मोजा किती आहेत? 8 आहेत. ओके. म्हणजे ती क्यूब किंवा क्युबॉइड या दोन्हीमध्ये कुठेतरी पडते. नंतर एजेस. एजेस म्हणजे काय? कडा. तर त्या कडा म्हणजे काय? एका कोपऱ्यापासून घराचा दुसरा कोपरा, तो जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटला मोजा. यू विल गेट 12 एजेस. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कशासाठी? आपल्याला फक्त फिगरचं बेसिक नॉलेज आहे. म्हणजे काय? फेसेस किती आहेत, एजेस किती आहेत, काय 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 आपण याच्यात पाहिलं. आता आपल्याला याचे काही फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले लक्षात घ्यायचे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण घेतोय क्युबॉइड. आता क्युबॉइडच्या संदर्भात आपल्याला माहिती तर आहेच. 6 फेसेस, 8 व्हर्टिसेस आणि 12 एजेस. ओके. आता पहा याचा आपल्याला जर समजा तुम्हाला एरिया काढायचा असेल तर त्याच्या आधी आपण काय करू? त्याला नावं देऊया. सपोज आपण ही जे काय आडव्या जेवढ्या लाईन आहेत ना त्यांना यल म्हणूयात. ओके. हे यल असेल, हे यल असेल, हे यल असेल, हे यल असेल. टोटल 4 यल. ठीक आहे. याला आपण म्हणूयात बी. याला काय म्हटलं? बी. आणि हे जे आहे ते बी नाहीये, म्हणजे काय? याला आपण पकडूयात एच. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहित झालंय कशाला काय म्हणायचंय. हे सगळे जे आहेत ना हे काय आहेत पहा? यल आहेत. ठीक आहे. हे सगळे आपण यल पकडूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे उभे आहेत ते सगळे काय आहेत पहा? बी आहेत. ठीक आहे. हा पण बी आहे. सॉरी, हा बी आहे, हा बी नाही आहे, हा बी नाही. ठीक आहे. हा बी आहे, हा सुद्धा बी आहे. इकडचा बी आहे हा, आणि हा इकडचा सुद्धा काय आहे? बी आहे. आणि राहिला शेवटचा तो म्हणजे एच. आता एच म्हणजे कोण? हे जे आहेत ना, हा एक एच आहे, हा एक एच आहे, इकडचा हा सुद्धा एच, आणि हा सुद्धा काय आहे? एच आहे. ओके. तर आता आपल्याला तीन गोष्टी असणार आहे. म्हणजे एल बी एच हे 3 आहेत. त्याच्या 2 किती जोड्या भेटल्या बघा बरं? एच इकडं 2 आणि इकडं 2 जोड्या प्रत्येकाच्या भेटल्या. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं? क्युबॉइडचा एरिया काढायचा. तर मला एक सांगा, जर समजा मला या पृष्ठाचा एरिया काढायचा, या फेसचा एरिया काढायचा, तर माझ्यासाठी आवश्यक गोष्टी कुठल्या? माझ्याकडे एल आहे, माझ्याकडे बी आहे. सो एल इंटू बी विल बी द एरिया ऑफ दिस फेस. या फेसचा एरिया, फक्त या फेसचा काय असेल? एल इंटू बी.
ठीक आहे. तसं जर इथं आलो मी तर याचा एल इंटू बी नसेल, एल असेल याच्यात पण याच्यात बी नाही, याच्यात काय आहे एच आहे, एल इंटू एच. पुन्हा याचा काढायला गेला तर तुमच्याकडे एल आहे, बी आहे म्हणजे एल इंटू बी. पुन्हा इथं आलात तुम्ही तर एल आहे पण इकडे एच आहे म्हणजे एल इंटू एच. क्लिअर? म्हणजे बघा याचा एरिया आणि याचा अपोजिटचा एरिया कसा असणार आहे, सेम. याचा एरिया आणि याच्या अपोजिटचा एरिया सेम असणार आहे. नेक्स्ट इथं जर आलात तुम्ही तर तुमच्याकडे हा आहे बी, आपण याला बी म्हटलं होतं पहा. ओके, इथं बी नाव दिलं होतं याला आणि याला आपण एच म्हटलं होतं. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला, याचा एरिया जर काढायला गेला तर बी इंटू एच आणि याचा सुद्धा किती झाला, बी इंटू एच. म्हणजे याचा अर्थ काय की जर तुम्हाला क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया, आता लक्षात घ्या, याच फेसचा काढायचा असेल तर एल इंटू बी, या फेसचा काढायचा असेल तर एल इंटू एच आणि याचा काढायचा असेल तर एच इंटू बी. ओके, इकडे तिकडे झालं काही फरक पडत नाही. आता पहा इकडे तिकडे म्हणजे काय, एलच्या जागेवर एच चालणार नाही. ठीक आहे, सो आता आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया काढायचा. तर टोटल सरफेस एरियासाठी आपण काय विचार केला बघा, सगळ्या फेसेसचा एरिया. तर तुमच्या लक्षात आलं एल इंटू बी 2 आहेत, एल इंटू बी ओके प्लस एल इंटू बी हे झाले 2. त्याच्यानंतर बी इंटू एच 2 आहेत. आता मी फक्त बी एच लिहितो, बी एच आणि तिसरं जे राहिलं ते एल इंटू बी घेतलं आपण, म्हणजे राहिलं कुठलं, एल इंटू एच राहिलं. ठीक आहे, एल एच इंटू एल एच. आता लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट डबल आली. ओके, म्हणजे एल बी डबल आला, सो 2LB प्लस 2BH प्लस 2LH. ओके, म्हणजे सगळ्यातून 2 कॉमन निघाला, 2 2 2. ओके, सो LB प्लस BH प्लस LH हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड कसं काय आला, 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH किंवा HL म्हटलं चालेल, इकडे तिकडे झालं नाही याच्यातलं BH HB BH काही फरक पडत नाही. ठीक आहे, कारण गुणाकारात काय असतं, इकडे तिकडे झालं त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर हा झाला टोटल सरफेस एरिया कुणासाठीचा, लक्षात घ्या, क्युबॉइडसाठीचा. क्युबॉइडचा या पृष्ठाचा जर एरिया काढायचा असेल तर काय निघणार तुमचा, या ठिकाणी बी आहे, इकडे एच आहे, बी इंटू एच. ठीक आहे, तुम्हाला काय दिलं त्याच्यावर डिपेंड आहे. पण जर टोटलचा काढायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात. आता सपोज मला याला काय करायचं होतं, कागद लावायचा होता. मला याला काय करायचं, खराब दिसतंय असं वाटतं तुम्हाला, म्हणून मी ठरवलं की याच्यावर कागद लावायचा. तर कागद लावायचं म्हटलं की मला काय करावं लागणार, याचा टोटल सरफेस एरिया काढावा लागणार. का, कारण किती कागद लागेल हे याच्यानुसार निघेल. ओके, आता हे झालं टोटल सरफेस एरिया. आणि स्पेशल काढायचं असेल तर लक्षात आलं असेल तुमच्या. आता जर समजा काय करायचं, सपोज आपल्याला काय करायचं, व्हर्टिकल फेसेस जे आहे त्यांचा एरिया काढायचा, तर तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे हे प्लस हे प्लस हे, फिनिश. ठीक आहे, लक्षात ठेवा त्याच्यात फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत, पण ते फॉर्म्युले काय यूज केलेत हे लक्षात घ्या. फॉर्म्युला तुम्हाला पाठ करणं खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या व्यवस्थित. कसा, आता सपोज तुम्हाला उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढायचं. उभे पृष्ठ म्हणजे काय, व्हर्टिकल फेसेस जे आहेत त्यांचा. तर तुम्ही काय विचार करणार, या ठिकाणी एल आहे एच आहे बुवा, मग इकडं एल एच आहे तर इकडं पण एल एच आहे, एल एच निघाला. म्हणजे आता सपोज आता व्हर्टिकल फेसेसचा विचार करूया. तुम्हाला फॉर्म्युले तयार करायचे ते लक्षात घ्या, पाठ नंतर करा, कारण समजले का तुम्हाला पाठ करून खूप सोपं जाईल. आता समजा व्हर्टिकल फेसेसचा जो एरिया आहे तो काढूयात आपण. ठीक आहे, तर कसा काढणार, आता हा काय एल आहे, हा एच आहे, म्हणजे एल एच किती आहेत, 2 एल एच आहेत. पडतंय का बघा, 2 एल एच आहेत. का, इकडे एक आहे, इकडे एक आहे. आता इकडे बघा, हा काय आहे, बी आहे एच आहे, म्हणजे 2BH म्हणून 2BH. आता हे लक्षात घ्या फॉर्म्युला कसा तयार होईल, दोघांकडे काय कॉमन आहे ते पहा. ठीक आहे, एल एच सॉरी, ओके, दोघांकडे काय कॉमन आहे पहा, 2 आहे 2 आहे. ओके, 2 इन ब्रॅकेट. आता दुसरं काय कॉमन आहे, एच सुद्धा कॉमन आहे दोघांकडे, म्हणजे 2H इन ब्रॅकेट काय येतो बघा, एल इंटू बी, एल इंटू बी. लक्षात घ्या, फॉर्म्युला तयार करायचा, फॉर्म्युला पाठ करायचा नाही, बिलकुल समजून घ्यायचं. हा हे काय आहे, याला एल म्हटलं, याला बी म्हटलं, याला एच म्हटलं, त्याच्यानुसार फॉर्म्युला तयार करा. फॉर्म्युला तुमच्या बुकमध्ये आहे, तुम्हाला पाठ करायला अवघड नाही, फक्त फॉर्म्युला समजला पाहिजे, डोक्यात असला का बरोबर तो आपल्या पेपरमध्ये उतरणार आहे, आपल्या बुकमध्ये उतरणार आहे. ठीक आहे, तर हे झालं. आता आपल्याला याचं व्हॉल्यूम काढायचं कसं, हे व्हॉल्यूम कन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊयात आपण थोडी. तर व्हॉल्यूम म्हणजे काय असतं पहा. आता सपोज हा जो आहे हा बेस आहेच. ठीक आहे, या बेसचा एरिया जर तुम्हाला माहिती असला, बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट कितपत प्रमाणात मावते, याच्यात हवा किती मावते, याच्यात पाणी किती मावतं, याच्यात विशिष्ट गोष्टी किती मावतात. तर आपण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक पार्ले बिस्किटचा जर पुढा तुमच्या डोळ्यासमोर आला तर तुम्हाला माहिती असतं त्याच्यात किती बिस्किट आहेत.
ठीक आहे, किती बिस्किट आहेत. पण जर समजा ते तुम्हाला कसं काढता येतं की जर समजा तुम्हाला व्हॉल्यूम माहिती असेल कशाचं, त्या पुड्याचं, आणि व्हॉल्यूम माहिती असेल एका बिस्किटाचं, तर तुम्हाला एका बिस्किटाच्या व्हॉल्यूमनं त्या पुड्याच्या व्हॉल्यूमला जर डिवाइड केलं तर त्याच्यात किती बिस्किट येतील हे काढता येतं. म्हणजे याचा अर्थ काय, तर व्हॉल्यूम म्हणजे काय, एखादी गोष्ट किती मावते. आपल्या घरच्या हौदात टाकीत किती पाणी मावतं हे त्याचं व्हॉल्यूम झालं, लिटरमध्ये आपण जे काढतो. ठीक आहे, तर ते व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूम म्हणजे एखादी गोष्ट किती प्रमाणात मावते, त्याच्यात किती प्रमाणात बसते, दॅट इज व्हॉल्यूम, ज्याला आपण मराठीमध्ये घनफळ असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, घनफळ. ओके, आता व्हॉल्यूम काढण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला हा जो बेस आहे, हा बेस, ठीक आहे, बेसचा एरिया माहित असला का, त्याची हाईट फक्त व्हर्टिकल सरळ असावी, व्हर्टिकल म्हणजे कळतं ना, एकदम परपेंडिक्युलर असावी हाईट, आणि वरती पण तसाच फेस असावा. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. खालचा एरिया जो आहे ना, तो एरिया आपल्याला काढता येतो, एल इंटू बी आहे. ही जी हाईट आहे ना, ती हाईट व्हर्टिकल असावी, किंवा ज्याला परपेंडिक्युलर म्हणतो, परपेंडिक्युलर असावी. आणि हा जसा फेस आहे तसंच याचा पण फेस असावा. हे जसं आहे ना तसंच वरचं असावं. तर त्यावेळेस काय करायचं माहितीये का, फक्त आपण हा जो खालचा एरिया काढला का नाही, एल इंटू बी, ते एल इंटू बी एरिया आहे, त्याला फक्त इंटू एच करायचं, फिनिश, उत्तर निघालं. कळतंय का बघा मी काय म्हणतो, खूप सोपं आहे. जर समजा तुम्हाला बेस आणि त्याचा टॉप जो आहे तो जर इक्वल असेल, बेस आणि टॉप जर इक्वल असेल, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला एरिया काढणं बिलकुल अवघड नाही. आपल्याला करावंच काय लागतं, फक्त बेसचा जो एरिया आहे की नाही तो काढायचा आणि त्याला त्याच्या हाईटनं मल्टिप्लाय करायचा, विषय संपला. आता हे आपण कोन मध्ये करू शकत नाही का, कारण कोन जर विचारात घेतला तर कोन कसा येतो, असा वरती जातो, जुळतो वरती. ओके, आपल्याला कसं पाहिजे, आता सपोज मी हा एक सिलेंड्रिकल पाईप घेतलाय, ठीक आहे. आता या पाईपचा जर मला व्हॉल्यूम काढायचं असेल तर मला काय गरजेचं आहे, याचा सर्कल जो आहे ना, काय म्हणू आपण त्याला, बेस जो आहे, बेसचा एरिया माहित पाहिजे. बेसचा एरिया मला माहिती असेल आणि वरचं पण तसाच पाहिजे, म्हणजे हा जसा आहे ना तसाच वरचं पण फेस पाहिजे. असं निमुळतं नको, जसे ग्लास वगैरे असतात बघा असे निमुळते, तसं नको आहे. ते एकदम परपेंडिक्युलर सरळ असावं. मग आता याचं मला एरिया, खालच्याचा जर एरिया काढता येत असेल तर मी फक्त बघेल ही हाईट किती आहे. ही हाईट माहिती असेल की मी डायरेक्ट काय करेल, त्याला हाईटनं मल्टिप्लाय करेल. मग आधी आपल्याला माहित पाहिजे हा जो आहे तो कसला शेप आहे, तर हा आहे सर्कल. सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर, आणि याची हाईट काय घेतो आपण, एच. झालं, व्हॉल्यूम निघालं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. अवघड असं काही नाही, फॉर्म्युले समजून जर घेतलं तर पाठ करणं सोपं आहे. असा प्रत्येक फॉर्म्युला समजून घ्या, तुम्हाला सॉल्व्ह करायला बिलकुल अवघड असणार नाही. ठीक आहे, आता आपण क्यूब मध्ये जर गेलो तर क्यूब मध्ये पण आपल्याला माहिती आहे फेसेस टोटल किती येतं, टोटल 6 आहेत. एजेस किती आहेत, एजेस 12 आहेत. आणि वर्टिसेस किती आहेत, तर टोटल 8 आहेत. आता जर समजा मला याचा एरिया काढायचा, या भागाचा, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या एजेस सारख्या आहेत त्याच्या, सगळे. मग मी याला यल म्हटलं तर याला पण यल म्हणावं लागेल, आणि सगळेच यल 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 म्हणजे टोटल 12 यल सापडतील तुम्हाला, राईट. ह्याचा एरिया काय होईल, यल इंटू यल, यल स्क्वेअर. एका फेसचा जर एरिया काढला तर, जर उभ्या फेसेसचा काढला तर 1 2 3 4 4 यल स्क्वेअर. मग मला सांगा टोटल जर काढला तर 1 2 3 4 5 6 6 यल स्क्वेअर. ओके, ठीक आहे. म्हणजे अवघड असं काहीच नाही, फक्त तुम्हाला डोकं लावायचं, हा याचं एकाचं यल स्क्वेअर आहे, कारण सगळ्या बाजू कशात सारख्या आहेत. आणि हा जो आहे तो काय स्क्वेअर आहे, एल इंटू एल म्हणजे साईड इंटू साईड. आपण एरियाचा फॉर्म्युला बघितला, एरिया ऑफ स्क्वेअरचा. तसंच इथं काय करायचंय, आणि विचार करा, आता जर समजा मला काढायचं याचं व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काढायचं म्हटलं की डोक्यात पहिल्यांदा माझं बेस आणि टॉप सेम आहे का, आहे. बेस जेवढा आहे तेवढाच टॉप आहे. ठीक आहे, मग मी काय करेल, बेसचा एरिया काढेल, तो काय आहे सांगा, एल स्क्वेअर आहे, बरोबर आहे, बेसचा. आणि त्याला मी कशाने मल्टिप्लाय करेल, त्याच्या हाईटनं. मला सांगा, हे झालं बेस, ह्याची हाईट म्हणजे ही म्हणजे काय, यल, म्हणजे त्याला पुन्हा यल नच मल्टिप्लाय करा. कॅन आय से यल क्यूब, डेफिनेटली यल क्यूब विल बी द व्हॉल्यूम फॉर, कशासाठीचं व्हॉल्यूम असेल तर ते व्हॉल्यूम असेल क्यूबचं. ठीक आहे, म्हणजे क्यूबचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर अवघड असं काही नाही, आपण सहज त्याचं व्हॉल्यूम सुद्धा काढू शकतो. म्हणजे या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर आधी आपल्याला समजून घ्यायचे, नेमकं काय सांगताय त्या फिगर, त्याचे फेसेस एजेस काय आहेत. ठीक आहे, आता आपल्याला आणखीन एक गोष्ट कुठली वेगळी आहे. आता याचं समजा याचे काय केले मी, व्हर्टिकल फेसेस आहेत त्यांचा एरिया काढला. आता मला सांगा, याचं जर व्हर्टिकल फेस, याला आपण सिलेंडर म्हणतो, याच्या व्हर्टिकल फेसेस, आता व्हर्टिकल फेसेस म्हणता येईल का, नाही, याला काय म्हणतात माहिती का, कर्व सरफेस म्हणतात, कर्व. ओके, कर्व आहे ना याला, असं वाकड आहे ना, ओके, असं गोलाकार.
ठीक आहे, मग याला कर्व्ड सरफेस एरिया म्हणतात. मग तो कसा काढायचा हा एक प्रश्न आहे आपल्यासमोर. बरं मला एक सांगा की हा जो सिलेंडर आहे तो सिलेंडर कशापासून बनलेला आहे? माझं असं म्हणणं आहे की तो आयतापासून बनलेला आहे. आर यू ॲग्री ऑर नॉट? म्हणजे रेक्टँगल पासून बनलेला आहे. आर यू ॲग्री ऑर नॉट? ओके, सो नो प्रॉब्लेम. पहा आता आपल्याला कसं ते प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. सपोज हा एक रेक्टँगल आहे, तुम्ही म्हणाला हा सिलेंडर आहे, सगळ्याला हाईट आहे. ओके, आय नो. पण समजा की हा फक्त एवढाच भाग तुमच्या समोर आहे आणि आपल्याला याचं काय करायचं आहे, सिलेंडर होऊ शकतो का? हा तर रेक्टँगल आहे. याला काय म्हणतोय बघा, याला आपण म्हणतोय बी आणि याला म्हणतो आपण यल. थोडा वेळ आपण पकडूयात. असं जरी धरलं, असं जरी पकडलं, ठीक आहे. आता पहा, सपोज मी याला असा आतमध्ये कर्व करून केला तर काय भेटतो मला? एक सिलेंडर भेटतो. आपण जर आता हे पुस्तक जाड असल्यामुळे थोडं होणार नाही, पण काय झालं, हा सिलेंडर झाला. आता या सिलेंडर मध्ये बघा, हा जो आहे ना, हा जो बी होता तो काय पकडला, काय झालंय तो कळलं का? आता हा बी होता, पण मी आता असं म्हणू का, तो आता काय म्हणतो आपण त्याला, सर्कम्फरन्स झालाय. ओके, कॅन आय से बी इज इक्वल्स टू सी नाव? सी म्हणजे सर्कम्फरन्स, लक्षात ठेवा, परिमिती. याला आपण काय म्हणतो, परिघ म्हणतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता परिघ नाही, आपल्याला त्याला काय बघा, म्हणजे तो त्यानं पूर्ण सर्कल काय घेतला, कव्हर करून घेतला. ओके, म्हणजे आता बी कशात कन्वर्ट झाला, तर सी मध्ये झाला. म्हणजे हा बी होता आधी, काय होती ही, ऍक्च्युली ही होती ब्रेड्थ होती. कशाची? या रेक्टँगलची. पण जसं काही मी याला असं केलं तसं तो आता काय झालाय, सी झालाय, म्हणजे सर्कम्फरन्स झालाय. आणि हा जो यल होता, हा जो यल होता, आपण इकडून दिला का ना, ओके, हा जो यल होता ना, इथं नाव दिलं होतं मी यल, तो यल काय झाला, तर हाईट झाला. यल इज इक्वल्स टू काय झालं, एच झालं. म्हणजे पहा, एल इंटू बी होता एरिया ऑफ रेक्टँगल. हा काय होता, एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. आणि हा काय आहे ते विचार करा. आता आपण जातोय सिलेंडरकडं. आता सिलेंडरला मी असं जसं काय केलं, आता काय झालं माहितीये का, त्या सिलेंडरनं हा जो भाग घेतला तो पूर्ण एरिया होता कशाचा, रेक्टँगलचा. म्हणजे रेक्टँगलच्या एरियामध्ये कन्वर्ट झालाय, पण तो काय आहे, कर्व सरफेस एरिया. ओके, आता कर्व सरफेस एरिया म्हणजे थोडक्यात एल इंटू बीच आहे. एल इंटू बीच आहे, पण एल आणि बी हे सिलेंडर मध्ये वापरलं जात नाही. मग एल कशात कन्वर्ट झालाय, एच मध्ये झालाय, आणि बी कशात कन्वर्ट झालाय, सी मध्ये. सी म्हणजे सर्कम्फरन्स, आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. म्हणजे मी असं म्हणू का, 2 पाय आर एच इज द फॉर्म्युला टू फाइंड द कर्व सरफेस एरिया. म्हणजे याचा जर तुम्हाला कर्व सरफेस एरिया काढायचा, आता कर्व सरफेस एरिया म्हणजे काय ते लक्षात घ्या, ह्या पूर्ण भागाचा एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया. ठीक आहे, म्हणजे सपोज मला याला कागद लावायचा, तर मला किती कागद लागेल ह्याला पूर्ण रॅप करायला, तो झाला त्याचा कर्व्ड सरफेस एरिया. आता कर्व सरफेस एरिया म्हणजे फक्त हे बाजूच, पण मला जर इकडून आणि इकडून दोन्हीकडून बंद करायचं असेल तर मला ह्या दोन सर्कलचा एरिया काढावा लागेल. म्हणजे याचा अर्थ काय पहा, सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. म्हणजे आता मी टोटल सरफेस एरिया काढतोय, टोटल सरफेस एरियामध्ये 2 पाय आर एच तर येणारच. कशामुळे लक्षात आलं का, याला तर कागद करावंच लावावंच लागेल. पण खाली एक सर्कल वरती एक सर्कल, आणि व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल, पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. कसं काय दोन आले, खालचं आहे का आणि वरचं आहे. सो कॅन आय से, आता बघा हे डबल झाला, 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर स्क्वेअर. आता दोघांकडे काय कॉमन निघतं बघा, 2 पाय निघाला, 2 पाय आर पण कॉमन निघतो. ओके, इकडे राहिला फक्त एच प्लस इथं राहिला आर. पटतंय का पहा. ओके, हा काय झालं, 2 पाय आर एच काय झाला, कर्व सरफेस एरिया. आणि हे जे दोन सर्कल आहेत वरती आणि खालच्या बाजूला, तर ते दोन इथं मी घेतले, त्या दोघांना एकत्र केलं इथं. मग याच्याकडे 2 आहे, 2 घेतला, पाय दोघांकडे आहे कॉमन घेतला, आर याच्याकडे घेतला कॉमन, नंतर इथं एच राहिला आणि इथं फक्त आर राहिला. म्हणजे 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच किंवा एच प्लस आर विल बी द टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट सिलेंडर. आता पुन्हा एकदा आपण त्यात जातोय की व्हॉट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साठी मी सांगितलं काय, बेस आणि टॉप सारखा आहे का पहा आधी. ओके, बेस आणि टॉप सारखाच आहे, साहजिकच आहे. बेस जेवढा आहे तेवढा टॉप आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, बेसचा एरिया इंटू एच करा. म्हणजे बेस म्हणजे काय आहे, सर्कल आहे, सर्कलचा एरिया काय, पाय आर स्क्वेअर इंटू इथं काय घेणार फक्त एच, म्हणजे काय आलं, पाय आर स्क्वेअर एच. हा झाला एरिया कशाचा, सॉरी हे झालं व्हॉल्यूम कशाचं, तर सिलेंडरचं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे फॉर्म्युले काय करायचे समजून घ्यायचे आहेत.
आणि ते फॉर्म्युले लर्न करायचे. ठीक आहे. ओके, तर अशाच पद्धतीनं तुम्हाला जे काही राहिलेले फॉर्म्युले आहेत म्हणजे कुठले बघा, आपण क्यूब, क्यूबॉइड आणि सिलेंडर बघितला. त्याच्यानंतर तुम्हाला कोण येतो. ठीक आहे. कोण म्हणजे कोणचा काय होतो, बेस आणि टॉप सेम नसतो, त्याच्यामुळे व्हॉल्यूमला आपल्याला डायरेक्ट पाय आर स्क्वेअर म्हणता येणार नाही. पण तो ऍक्च्युली काय असतो म्हणजे 1/3 असतो कशाच्या, सिलेंडरच्या. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय होतो, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. ओके, म्हणजे तो 1/3 कसा असतो, तर तो काय असतो, मधला असतो ना, मग बाजूला दोन कोण राहतातच, म्हणून आपल्याला त्याला काय म्हणावं लागतं, 1/3 म्हणावं लागतं. ठीक आहे. तर ते एक आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला स्पेअर आणि हेमिस्फिअर ह्या दोन कॉन्सेप्ट सुद्धा तिथे येणार आहेत. आणि माझ्या माहितीच तो या तीनच गोष्टी आपल्या फक्त, कोण, स्पेअर आणि हेमिस्फिअर, त्या गोष्टी त्याचे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने लर्न करा, समजून घ्या. आणि ह्या तीन जे आहेत ना पहिले ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, ते व्यवस्थित लर्न करून घ्या. ओके, सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी प्रॅक्टिस सेट 7.1. ओके, तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. ओके, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.